नमन. तुझ्या पप्पाचं विजय, तुझ्या पप्पीचं हे तुझ्या मम्मीचं बेटा मम्मीचं याच्यात सांग. किती वर्गात शिकतं याच्यात सांग. 7व्या वर्गात. टाळी वाजवा. 7व्या वर्गातला विद्यार्थी. मला असं वाटलं का कीर्तनात आडानीच लोक असते का, पण शिकलेली बी माणसं पहिल्या नंबरात बसलेली आहेत. फक्त फरक एवढा आहे, आडानी माणसं फुल ड्रेस घालतात आणि शिकलेले माणसं हाफ ड्रेस घालतात. फरक एवढा आहे. ह्या झोपायच्या तयारीत असं होतं नाही का, आणि वरून फाउंडेशन यायचं काय फिट नसते पूर्ण जिल्हा असते. म्हणजे साधारण मांजरानं जरी पाय धरून ओढलं तर अख्खं खाली येते. पण हे या जमान्याची पद्धत आहे. मोकळ्या वातावरणात राहते सगळे लोक. 7व्या वर्गातला विद्यार्थी, पण ज्याचे मायबाप चांगले त्याचे लेकरं चांगले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमत. म्हणून तर लोक कलम आणते. कलम तुमच्या इकडे त्याला काय म्हणते, संत्र्याची कलमच असते ती. काय म्हणते त्याला तुम्ही, रोप. रोप तुम्ही रोप आणता तर पटल्या चमडीवाला आणता का झाड. या बाद म्हणजे ज्या संत्राचं पतलं चमड आहे ते गोड असते म्हणते, आणि ज्याचं खरबड आहे समजून घ्या याला काहीतरी झालं. पोरगा हुशार आहे, 7व्या वर्गात शिकते. मी विचारलं तुमच्या भागात मेलेल्या माणसातली कोणती वस्तू जाते याच्यात सांगा. अहो बंद काय याच्यात आत्मा. टाळी वाजवा सर्वांनी. मग आत्मा कोण आहे, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो तुमच्या इकडे आत्मा गेला की किती दिवस घरी ठेवतात माणसाले. हो डार्लिंग तू पहिले से कितना बदल गया. काय तुझं नाव. तुझं नाव सांग पहिले. आता फट्या टाक मला. आता तुझ्या पप्पाचं सांग. विजय. वा एकाच गेली तर का तुम्ही. वा धन्यवाद विजयरावला धन्यवाद. दोघंही लेकर कीर्तनात आहे. विजयराव कुठे वा धन्यवाद. वा याले म्हणते बाप. जो बाप लेकरांना लहानपासून कीर्तनात आणते, कीर्तनात आल्यावर तुम्हाला हलून लावते. वा रे विजयराव धन्यवाद. वा म्हणा लागेल तुम्हाला. म्हणजे दोन्ही देता आलेच. बाई आली का जमतो काम मग आता. म्हणजे दोघंही कीर्तनात आले ते आले, पण लेकराईने आणलं. फक्त एका बरोबर त्याच्याही पेक्षा शाखा यानं साईड बदलवली जरा. काही असो, पण मायबाप असा तर असे असावं का जे लहानपणापासून कीर्तनात मुलांना आणते. वा या कोवळ्या गळ्या माझी लोभने ज्ञानेश्वर शिवाजी. म्हणजे उद्याचा देश, उद्याचं गाव बनवायचं, राष्ट्र बनवायचं का मशान घाट बनवायचा हे कोणाच्या हातात आहे, उद्याच्या तरुण पिढीच्या हातात. आज जर याने कीर्तन ऐकलं तर कीर्तन कशाला म्हणतात हे कळाल्याशिवाय राहणार नाही. पण याच्या मागोमाग जर याने कीर्तनात आणलं नसतं तर चित्रावर दाखवा लागलं असतं याला कीर्तन म्हणतात. काय म्हणतात, कीर्तन म्हणतात. पण याचं नाव आहे देऊरवाडा. काही म्हणतो सर्वांना याचं नाव काय आहे, देऊरवाडा. मग परतवाडा. बरोबर, मग काय परतवाडा. खरंच धन्यवाद भाऊ. किती वर्गात शिकता तुम्ही. 4थ्या वर्गात. पण भाऊ काही असं पोरगा म्हणजे तुमचा पोरगा हुशार आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही
असं त्याचं नाव ठेवायचं तुम्ही तर नव्हते, पण त्याचे कान पाहून सांगतो का ते दिमागाने शार्प आहे. मग आहे का नाही आता तुम्ही विचार करून उद्या फोन करताना दिमागाने भला शार्प येतो, कारण त्याचे कान सांगते कान. हो, अशा कानाचे माणसं भले हुशार असते, एक लहान आणि एक मोठा. याचं नाव समुद्रशास्त्र आहे. भविष्य सांगणारे काय तुमच्याकडे तुमचं काही माहीत असते का? पण ते तुमच्या फेस रिडिंग वरून सांगते आणि प्रत्येक माणूस ओळखायला येते त्याच्या फेस रिडिंग वरून. हे काय करणार? अहो आता आम्ही सांगत नाही सोडा, नाही तर कोणता माणूस जीवनात किती डाव मर्डर करणार आहे हे पण कळते त्याच्या चेहऱ्यावर, त्याचं फेस रिडिंग नाव आहे. हा, पण असं सांगितलं तर लोक पहिले महाराजांना व्हायचे हे का नाही? म्हणून याचं फेस रिडिंग सांगते पोरगा हुशार आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्या घरी संस्कार आहे. बापानं जरी कमाखाल चुना लावला असेल पण पोरं कीर्तनात आले हे महत्वाचे. विजयराव म्हणला असेल भल्ला आपण समोर बसून चुकी केली बा, पण समोर बसणारेच विद्यार्थी हुशार असतात, लक्षात घ्या. काही काही विद्यार्थी लगेच तिला अंधारात राहायचे, जमलं तर पाहू म्हणतो नाही तर का. पण तुमच्या गावचे सगळे जण इथं आले, धन्यवाद. मला वाटलं नाही आज लोक इतके येतील म्हणून, बरं का. कारण कीर्तन म्हणलं का पहिले तर गावं नव्हे ऐकलेलं समजते कीर्तन. हो, काही काही गावात रामकृष्ण हरी सुरू झाल्याने लोक घरीच म्हणजे आमची तब्येत नाही बरी. महाराज तुमचं चालू द्या रामकृष्ण हरी. काही काही गावात तर आम्हालाच आरती करावी लागते नाही का. गजी भाऊला माझी भाऊ माहिती आहे, काही जाग्यात आम्ही स्वतःच आरती घेतली, स्वतःच कापूर लावला, स्वतःच शेकून घेतली. बरं लक्षात घ्या, ही का भक्ती करी, पण ज्याने भक्ती केली त्यांच्या जीवनात प्रकाशच प्रकाश झाला. राजू भाऊ गजी भाऊ आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तर मला एकच शर्ट होतं, एकच स्टँड होता. पण आज देवानं इतकं दिलं का लोक झोपू देत नाही. सकाळी झालं महाराज नाही का तारीख आले, हो किती लागल 51,000, पटकन घ्या पण या. ही कृपा कोणाची आहे? त्याची. पण माणसानं इमानदारीने वागावं लागते, एवढं मात्र सत्य आहे. लक्षात घ्या. याला विचारलं या काकू गोना टाकला पा, याला गरज कशाची? तर संस्काराची गरज आहे. म्हणून नाथ बाबा जगद्गुरु तुकोबाराया अगोदर सांगून गेले, या रे लहान थोर याती भरत्या गावी नगरा विचार न लगे चिंता कवनाची. अरे बाबू, एकदा माणसाचा आत्मा गेला का मेलेल्या माणसाला किती दिवस घरी ठेवतात? टाळी वाजवा आता. म्हणजे या लहानशा पोराला मी माहित आहे, जेव्हा याच्यातलं फरक गेलं लोक 3 घंट्यात उचलते. 3 घंट्यात किती श्रीमंत असो, किती घंट्यात? अरे त्याच्या 500 एकराचा जरी सातबारा असेल तरी पण त्याला 3 घंट्यात उचलते. बांधिले जबरी दोरी